तरी सगळ्यांनी भंडारा भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये, गावातल्या माता भगिनींनी सुद्धा. दुसरी सूचना, आताच अण्णाजींनी आपल्या सर्वांना सामूहिक संकल्प दिलेला आहे. जर ज्या भगिनींना असं वाटलं की आपण बसून बोललेलो आहे तर काही संकोच नाही, तुम्ही बसून जरी बोलला असाल तरी संकल्प तुमचा संकल्पच राहील आणि तुम्ही आजपासून शुद्ध शाकाहारी जीवन व्यतीत करू शकता. आणि तुम्हाला वाटत असेल की घरातले लोक मांसाहार घेत आहेत तर कसं करावं, तर तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा. कारण की या जगात आपण आलेलो आहोत, तर गुरु महाराजांनी सांगितलं की मरण्याच्या वेळी कोणी कोणाच्या कामात येत नाही. तरी संसार आहे, संसारात नातेसंबंध रक्ताचे नाते जोडलेले आहेत, तर ते खात असतील तर तुम्ही त्यांना खाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा असं मला वाटतं आणि आजपासून शुद्ध शाकाहारी जीवन जगायला सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल, अनुभव मिळेल आणि या अनुभवातून तुमचे नक्कीच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होतील. जय गुरुदेव.